ताई कोण आलो? काय रे? अगं बाई दादा आला. अगं ताई अगं बाया कशी ताई तू? बरे आहेत आम्ही. हा अचानकच आलो. कस काय बरे आहेत तू? हो आम्ही पण छान. आणि बाबा बाबा पण बरेत. अगं बाई पण लय दिवसाने आले. कशी आहे वहिनी तू? मी मजेत आहे. तुम्ही? आम्ही बरेच आहेत. आता दोघी बहिणी सोबतच राहतोय म्हणल्यावरती आम्हाला काय एकीला दोघी संगत. मी तुला परवाच फोन केला पण तू फोनच नाही उचलला. अगं बाया पाहिलं नसतं ना रे पोरांकडे असतो ना. ठीक आहे. लेकर फोन घेते लक्ष नाही राहत. हा, चहा पाणी करू. हा करू ना आता. चहा पाणी होत राहील. अगं तुम्हाला दोघांना पण एक सांगायचं होतं. अरे सांग की त्यात काय एवढं. बाबांनी ना ते आता ते जमीन विकायला काढली. जमीन विकायला काढली? हा तेच तुम्हाला सांगायचं होतं. अरे पण असं काही न सांगता कशासाठी? काढली त्यांना वाटलं काढायची पण तुला विचारलं का नाही? तुमचा काही सल्ला बिल्ला घेतला का नाही? हा आम्हाला सांगितलं त्यांनी. आणि आपण त्यांना सल्ला देणारे कोण नाही का? ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, वडील आहेत आपले. अरे ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत पण बापाने जमीन विकायला काढली म्हणल्यावर आम्हाला पण हिस्सा घ्यायचा ना त्याच्यात. मग हा मला हिस्सा हिस्सा घ्यायचं म्हणजे कसं ताई? हिस्सा घ्यायचं म्हणजे आम्हाला पण हिस्सा पाहिजे ना. आमचा आता बाप मुलीचा आणि मुलाचा सारखाच हिस्सा आहे असं काही property नसतात. तुमचे लग्न लावून दिले, हुंडा दिला, सगळं काही व्यवस्थित. अहो तुम्हाला वहिनी कशाला सगळं पाहिजे? मान्य आहे पण आता सरकारचा नियमच निघलेला आहे हा? की भावाच्या नाही का जो काही असं नाही हिस्सा त्यातला निम्मे वाटेकरी बहिणी आहेत. आता तुमच्या पण भावाकडचं तुम्ही जातायच की तिथे गेल्यावर तुमच्या वहिनीला तुम्ही परसळू की पळू करून सोडताय. असं नाही करणार मी. अहो तुम्ही करताय काय नाही करणार आहे सांगताय तेव्हा तुम्ही. मी सांगून ठेवते हिस्सा बिस्सा काही भेटणार नाही बरं का. हिस्सा नाही म्हणजे कशा जमीन विकतोय आम्ही पण बघतो काय ग. कशा विकता नाही म्हणजे? हिस्सा तर आम्ही घेणार आणि जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला ऐकायचं असलं ना तर बघा आमच्या सह्याशिवाय तुमचं काही होणार हा नाही. आम्ही काय हक्के सोडपत्र देतच नाही मग बस बोंबलत. मग कसं पाहिलं करता? ना, हे असंच बोलणार मला माहित होतं. हा माहिती होतं मग कशाला आली इथं? मग तू तर त्याला कशाला घेऊन- आली इथं म्हणजे? हिनीच आपल्या भावाला फुस लावलेली. हिला ताई, शिकायची नीट असेल. बोला जर ताई तुम्ही. मी नीट बोलत काय नाही बोलायचं म्हणताय का तुला? नीट काय बोलायचं? आम्ही ऐका आमचा ना, हिस्सा ऐका घेणार. ना. माझ्यासोबत तुम्ही आम्ही आमचा हिस्सा घेणार. आणि देणारच भांडायला नाही तू काय लागली आमच्याकडे आमच्या दारात आली ना आम्हालाच भांडती का? भांडायला नाही आले मी, सांगायला आले तुम्हाला. तुम्ही आले आणि तुम्ही तुम्ही चालू जमिनी करता. विकत तू कसं नाही देणार म्हणते? वावर तुझ्या नावावर आहे, तिथं तुझं नाव आहे. मग? नाही मग मला का पोर बाळ नाही काय? तू पोरबाळाचं काय? त्याचं नाव लावलेलं आहे, आमचं नाव लागलेलं आहे. तुझा काय संबंध आहे? तू देणार की नाही देणार? तू काय हा संबंध म्हणजे काय कोण समज आहे मी त्या घरची? मग आम्ही पण लेकी त्या घरच्या. थांब ते ना, तर दोन- मला काही माहित नाही. माहित नाही मग कशाला आमच्या भावासंग राहते? बोलत नाही काही तुला जर आम्ही माहिती नाहीत ना तर तू आमच्या भावासंग राहते कस काय? नांदती कस काय तिथं? नवरा आहे माझा, तुमचा काय संबंध? तो नवरा आहे ना मग आम्ही नंद आहेत मग इथं कशाला आली संबंध नाही तर? अगं तायडे एक 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 मिनिट. एक मिनिट थांब तू. ती मी काय काय- म्हणती संबंध नाही ना? कसली कमी मला सांगा बरं सगळ्यांनी. अगं मग तुला काय कमी? आम्हाला कमी नसली तरी आम्हाला आमचा हिस्सा लागतो. मग सगळंच घेऊन टाका मग. आम्ही द्या आम्ही कुठं नाही म्हणतोय. ऐक, जर ऐक, पण तुझ्या भावाच्या इथं आहे की ऐक, मारण्याचं. ए, ए, ए. लई नका बोलू तुम्ही टमाटा शांत पूजा. राहा. कशाला आली निघितून चल मग. मी घेतो तुमच्या घरी अरे, राहायला नाही आले मी. तुम्ही शांत बसा यार. आणि तुला इकडे तुम्हाला अजिबात बोलायचं नाही. मग काय बोलायचं का तुला? लहान आहे, लहान भावाची बाया भाऊजाई मग तुला काय बोलायचं? एक मिनिट थांब. हे बघ त्यांच्या जातोय सही- बायकोला घेऊन निघ चल. आम्हाला 2 ना मिनिटं तर ऐकून घे ना माझं. थांब, काय म्हणतो ते तर आई. 2 मिनिटं ऐक. काय ऐकायचं याने डोक्यावर चढवली तिला. अगं अक्का सांग त्याला ते समजून. थांब ना जरा. आई पण तर घेतो काय म्हणतो ते तर आई. हे बघ त्यांच्या सही शिवाय आपलं काम होणार नाहीये. त्या दोघींच्या पण सह्या त्या कागदपत्रांवर लागणार आहेत आणि त्यांना बघितलं का? हिस्सा आपल्याला द्यावाच लागणार आहे दोघींना. मग पूर्णच देऊन टाका. बघितलं का म्हणजे आपल्या सह्या पाहिजे आपल्याला काही नको पण आणि त्याच्यात पण हिचा रुबाब ऐकून घ्यायचा आणि तू म्हणते थांब बरं तू सांग बरं अक्का ही नवऱ्याला बोलू द्याय ना हिचं तोंड एवढं चालले आपल्याच दारात अगं, आल्या. बोलून देता का तुमच्या भांडायचं नवऱ्याला? थांब, माझा नवरा माझं बी कसंही आई. बोलल. अरे यार थांबा यार तुम्ही 2 मिनिटं जरा ऐकून तर घ्या नको. माझं. ए थांब ना अक्का थांब ना 2 मिनिटं. बरोबर. तुला काय सांगतोय मी ते नीट ऐक. त्या दोघींच्या सह्यांशिवाय आपलं काम होणार नाहीये. त्यांना त्यांचा हिस्सा आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि काय गॅरंटी आमच्या सह्या घेतल्यावरती तू आम्हाला हिस्सा देशील म्हणून? पण तुझा भावावर पण विश्वास नाही कशाचा का? विश्वास? विश्वास म्हणजे तू जमीन विकायला काढल्यावरती आम्हाला सांगायला आलाय म्हटल्यावर हा आणि विश्वास तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आलायस तू आणि लागला विश्वासाच्या गोष्टी करायला. झाले तुझी ना ती नेहमीची कटकट परत ए चालू तू झाली. सांगूच नको. तुला जर हिस्सा द्यायचा असेल ना तर थांबी तर नाही चालता इथून. आम्ही काय नाही म्हणलंय का तुला? आम्ही तेच म्हणतो ना हिस्सा देणार आहे. कशाचा नाही म्हणतोय बायको तुला बोलू द्याय ना आणि आमच्या इथं मी बाई सासरवाडी. माझ्या मागं अरे तुला काय लाज वाटते का? बहिणीच्या सासरवाडीत येऊन तमाशा घालताय तुम्ही. आमच्या नवऱ्यांनी हाकलून दिल्या मग काय अरे, करता? नवऱ्याने जर पाहिलं आणि ते बी दारात तर तुला काय वाटायला पाहिजे? तू भाऊजाईत नंदाच्या घरी आली आणि निरस तमाशा करायला लागली. नंदांचं आमचे नवरे काय म्हणते? अगं ताई तिला नंदांचं कधी माहिती का हे मग करणं नंदानी मानपान पण करणं? भाऊजाईचं पण मानपान ठेवलं पाहिजे की नाही ताई? तुम्ही मोठ्या असून तुम्ही शांत आहे. किती बोलतायत मला? अगं तुला माहिती ना पहिल्यापासून ती फटकळच आहे. हा मी पण तशीच आहे मग. अगं फटकळ आहे ना तू तशीच आहे ना मग जा ना तुझ्या घरी.
जा तुझ्या घरी. सांगून ठेवा बरं का, तुझ्या घरी मी माझ्या दारात सुद्धा पाय ठेवू द्यायची नाही मग. अगं मग ए, तू तुझं जा. असं- ते- थांब ताई, तिला म्हणतील दारात आता येतच नाही तुझ्या दारात. तुला कशी जमीन विकती ना मी पण अगं, बघते. पण तिचं दार कशाचं? आपल्या बापाने घर नाही, बांधलेलं ती आहे. पण- आपलं आहे सगळं, तिचा नाही. आपला अधिकार आहे तिचा. ती कसं काय म्हणते तिचं? अरे पण तिला कळायला पाहिजे ना. तुम्ही तिच्या नादी कशाला लागताय? मग कोणाच्या नादी तू आहे ना, लागायचं? तू 2 शब्द बोलू नको बरं का, आता शांत बस. अरे बायकोला जरा आळा घाल ना, तिला बोलायचं सुद्धा डोकं नाही, कसं बोलावं काय बोलावं. नाही, नाही, दोन आपल्याला शब्द जेव्हा चांगले नवरे बोलले तर हाकलतील तिला ना, पण तेव्हा काहीतरी ती हे करता येईल करेल. ना. तुम्ही नुसते असं उभेच आणि हे असे मला कसं काय व्हायचं? अगं ह्या नाकली पाहिजे ना. आपण बाया नंदाच्या सासरी आलोय, इथं जर तिच्या सासरवाडच्यांनी ऐकलं तर आपल्याला हाकाल्या मग कोण हे सांभाळणार आहेत का आपल्याला? आपण कशासाठी अगं. आलोय ते काम करा आणि चला इथून. मी काही इथं बोलण्या आम्ही सह्या देत नाही, जा काय करायचं ते करा, मी तर देणारच नाही. ती सही देणार नाही मला, मी सही देणार. ऐक हे बघ, मला आहे ना बाबांनीच इथं पाठवले. बाबांनी पाठवले ना, तुम्ही तुमचा गोंधळ घाला. तुम्ही बायको एवढी चरचरा बोलतील जवळ ती माफी मागत नाही, जवळ मी सही देत नाही, जा. हे माग माफी. आडलं माझं खेटर. मग निघा आता इथून, चल आता- खेटर काढून. अगं खेटर त्याशिवाय काम घालायची, होणार आहे निघायची. का? त्या दोघींशिवाय काम होणार आहे का आपलं? वडिलांना सांगा मग जमीन विकू नका. नाही राहू दे. मला नको विकू, आम्हाला काय करायचं तशीच राहू दे. जवळ ती माफी मागत नाही तवर मी सही करत नाही. काय करायची ते कर. तुम्ही ना विनाकारण गोंधळ घालताकडे. विनाकारण जोपर्यंत माफी मागत नाही मी काय बोलणार, मी सांगितलं ना. नाही तर निघितून चल, हे ताई चल आतमध्ये. ती सनकी आहे, तुला तर माहिती आहे तिचं डोकं कसं आहे. आता मी मोठी आहे म्हणून मी थोडं समजून घेऊ शकते, ती काय मला आगत नाही. आता ती काय मला काय आजची का? तिचे रोजचीच हा. कटकट आहे, तिचे कटकट असेल ना लहानपणापासून तर तू पण निघितून चल, ते बघ निघितून चल. कटकट वाटत बघ असेल तर. तिचं बोलणं बघ. अगं पण तू जरा थांब ना, ऐकून घे ना त्याचं अरे काय. हिचा तोरा बघ ना ताई. अगं पण मी तुला प्रेमाने बोलतो एवढं चांगलं मगापासून, तर तू पण नीट बोल ना तुला जरा. माहिती ना, इकडच्याच वाडीवरती हिची माहेर, हिचं माहेर आहे. हा, हिच्या बापाच्या घरी काही कमी आणि ही कशी वागवती हिच्या माहेरच्यांना माहित नाही का आम्हाला? तुमच्यापेक्षा तर चांगलंच वागवते अगं, ताई. तू नको अगं, सांगू. त्यांच्यापेक्षा चांगलंच वागवते. बघितलं का हिचं तोरा? ही अगं, माफी शांत मागत बस नाही तू, तवर मी जरा सही ऐकून देत नाही. घे. त्यांना समजून सांगा तुझा ताई. फायदा असेल तर त्यांना तू ऐकून समजून घ्यायला काय सांगा. हे आहे का तुला कमी काय पडत काय म्हणजे का मग डोक्यावर येऊन बसणार आहे का मग माझे बघ, बोलणं निघितून बघा चल, मी बरं चालले कसं आतमध्ये. बस तशीच बोंबलत. तुला सही देत नाही, काय करते ना काय करायची कर. हे बघ हिचं असं वागणार, मी काय करू यार आता? अरे हिचं असं वागणं, तुझी बायको काय साधी आहे का? आता ही एक पटत ही दुप्पट आहे. हिला जर का तुझ्या बायकोला कळायला तर ते पाहिजे, गप- नंदा सगळं ते- गोड बोललं ना तर सगळ्या गोष्टी वाटत. आपण जर असंच मग भांडण तडण बसलं तर ती सही देणार नाही, तिने दिली तर ती मलाही देऊ देणार नाही. मग कसं काय होणार आहे? तू सांग बाबाला जाऊन काय ह्या भांडणात येत आम्हाला काही सही देणार नाही, काय हिचं करणार आहे मग? हिचं तोंडच धड नाही ना, हिला आलं की हा, भांडायलाच मग मी लागतं. तेच म्हणते ना, तिथं बी आलं नाही हिचं असं वाकडं तिकडं तोंड करणार, हिला पण तर मी काय अजिबात जमत चुकीचं नाही. बोलले ताई? मी म्हणले तुमच्या घरी सर्व चांगलं आहे, मग तुम्हाला कशा दिसतं पाहिजे? अगं, हो. किती काय काय नाही बोलले मला त्या. अगं पण गोडीत सगळ्या गोष्टी होत्यात ना. तू जर तिथं ऐकून काय बिघडतं? मी म्हणते 2 शब्द ऐकून घेतले तर मला सांग, तुझ्या वावर नावावर आहे का? तुझं काय आहे का तिथं? आता तुझं घर आहे का? आमचा बापाचा आहे, आमचा हिस्सा आहे ना. मग करते ती टमटम तर करू द्यायचं ना. मला तुझं काय घर आहे म्हणायचं? का? 2 हे शब्द मग मी ऐकून कोण घेतल्यावर आहे? काहीच फरक नाही पडत त्या नाही. घरची मी कोण आहे? तू सून आहे, मला माहिती तू सून आहे. तुझ्या हातात आहे का आमचं काही देणं घेणं आहे का? तुझ्या हातात काही नाही. आमच्या बापाच्या वावर नावावर आहे. माझ्या बापाच्या जर मनात आलं पुरीला हिस्सा द्यायचा ते देणार. तुझं काही चालणार नाही. तुला जर घ्यायचं तर गोडीत घ्यावं लागत. बरं मी काहीच बोलत नाही. बघा तुम्हाला काय करायचं. जेवढं पदरात पडतंय ना तेवढं पाडून घे. बरं ना, तुम्हाला काय करायचं करा ना. मग मी मध्ये बोलतच नाही. मी एक शब्दही काढणार नाही आता. तुला आहे ना तेच सांगतोय मगापासून, तुझ्या तोंडाला आहे ना जरा कुलूप लाव आणि जरा गप बस. मला काय करायचं ना माझ्या पद्धतीनं करू दे. तुझं थोबड वचकटू नको सारखं सारखं तीन-तीनदा. तिला बोलो बरं, तायडे ए इकडे ये. तिचं घरात तिला फणफणी आहे, तुला काय माहित नाही का? काय बोलवलं अजून गेली नाही का इथं? अगं जरा ऐकून घे, तू जरा शांत हो. एक तर तुझं दुखत राहत आणि तू असं तनतन फणफण केली का मग आणि त्रास होतो तुझ्या डोक्याला. ते काय म्हणतो ना तुझ्यामुळे ते- शांत बसले आता. हा, मला काय म्हणायचंय, आज आपण जाऊ बाबाकडे. बाबाचं काय म्हणणं आहे काय नाही ते ऐकून घेऊ. तू काय तिच्या मनावर घेऊ नको. तिच्या काय हातात आहे का आपल्याला काही द्यायचं आणि घ्यायचं? चला. मी म्हणतोय ना तुमचा हिस्सा तुम्हाला मिळणार आहे. मी हा? तुझा भाऊ म्हणतोय ना. मग तुझ्या बायकोला आता माझी माफी मागायला लाव. तरच मला काय माहिती. लाव मागायला. मी माफी मागणार नाही. मी एक शब्दही बोलणार. तुम्हाला काय करायचं ते करा. प्रत्येक वेळेस का मी झुकायला काही जाऊ दे, कमी ठीक आहे. नाही. मग मी नाही यायचंय का? काय नाही, फक्त बरं, सॉरी मी म्हण. जाईन बरं का निघून. मी आता जाऊ दे. सॉरी म्हणा, नाही कान पडली तुम्ही डायरेक्ट. करा काय करायचं. सॉरी तर म्हणणं तिला फक्त. बघ बाई, आता तू काय करायचं ते घे. तू जर सॉरी म्हणली नाही ना, मी सगळं वावर त्यांच्या नावावर करेल दोघींच्या. द्या करून. हिचा ताठा जात नाही. बघ ना, ताट त्याचं घेते. जातोय का? अगं पण मी ती- म्हटले ना ताई, मी बोलत नाही. मला ह्याच्यासाठी तुम्हाला परत भाऊ बोलवले का बहिणीला तू? काय करायचं मला परत करा. बोलवले. मी जाईन आतमध्ये मग बस बोंबलत म्हणा तिला. तू चल घरी मी नाही तिच्यावर माफी अगं. मागते. मी इथून हलणार नाही. ऐकून घे. नाही ताई, तिला अगं बाई माफी मागणं मागायला. माफी, सॉरी तर म्हणणं नुसतं. काय बिघडतं का म्हणलं? मी तुला आता सांगितलं, तुझा फायदा असला तर तुला बोलायला काहीच हरकत नाही. चांगलं तुम्ही मोठी बहीण असून माझं काय ऐकून घेत नाही. आपल्या फायद्याचं काय ते बघ. तिची माफी माग. मला लोक बोलायला लावू नकोस लोकांच्या दारात. सॉरी. तिच्याकडे बघून तर म्हण ना, तिच्याकडे बघ. मी नाही ऐकलं.
हे बाई जा. बर मग जा तू तुझ्या बायकोला घेऊन. तुला माहिती नाही ती कशी आहे. तिला घेऊन ये माफी मागायला. मी येत नसते. जा जा तिला जा निघी चल ना हिला घेऊन चल अरे ना. भाऊ मी काही नाही आणि तिला हिचं घरात बी असायची तू जा आणि तिला माझी माफी मागायला लाव. आत्ताच्या आता किती ताट आहे. काय बरं ताई जर आपण इथून गेलो आणि तिने आपल्या सह्या घेतल्या हा हक्क जोडपत्रच करून घेतलं तर काय गॅरंटी हे किती ताट मनाची बाई आहे. दारात उभा करणार हा? नाही. आणि ही तुझी बाई- सुद्धा आगत नाही म्हणलं मला बी हा? तो नवलच आणि लागलं. ही लय सांगते अरे आमच्या सासरच तिचं माहेर आहे आम्हाला माहिती ना तिच्या इथली गावातली नखरे काय आहेत. ती काय लायकीची आणि काय नाही. द्यायची आणि तिला सॉरी म्हणा लावायची माफी मागायला लावायची पण हा? तुझी बायको हातात नाही म्हणल्यावर काय म्हणावं काय तुला? वागत ती तिच्या माहेरच्यांना माहित नाही का आम्हाला लागला तू सांगायला. आमच्या अख्या सासरवाडीची लोक नावं ठेवतात म्हणतात काय भाऊजाई केली आम्हाला विचारायचं ना आधी आणि लग्नाच्या भाऊ आधी. तिचा बैल आहे म्हणे तो बी तिचं सगळं ऐकतो. ती जवळ माफी मागत नाही मी येत नाही. आणि नंदांचा काय मानपण आहे का नाही काय अक्कल शिकवली का नाही हा का निसर्ग बैल झालाय तिचा. हा, जा इकडे ये, इकडे ये, तू इकडे कान फाड फोडतो तुझं जा ये मग जा. इकडे. जवळ ती येत नाही जवळ मी माफी मागत नाही जवळ मी हे करत नाही निघत नाही. येते का नाही इकडं का टाकू चप्पल. लयच वर चढे बाबा तुझी बायको. काय झालं? माफी माग तिची. सॉरी म्हणते नीट जरा नीट म्हटलं ना एकदा sorry. व्यवस्थित बघ, व्यवस्थित बघ, जरा माझी व्यवस्थित. माफी मागायला काय लाव. संबंध काय नंदाई म्हणू का डोक्यात ए असतं चल का निघ चल तुमच्या? इथून घेऊन चल ए अशी भाषा मला अजिबात बोलायचं चल निघ आणि अजिबात मला निघ इथून, बोलायचं चल. नाही. ओके तुझ्यामुळे ना मी म्हटलं आम्हा भाव सॉरी आता माझ्या डोक्याच्या वर चालले आता हे सगळं. अगं परत एकदा म्हण नीट ए, म्हण आपलं- प्रेमानं आपल्याला म्हण माहिती ना मनातून तिचं म्हण ना माहेर जरा. इथलंच आहे. आता का पाय चाटून काय पाहिजे? बघ हिची तोरा आणि काय बघ गॅरंटी सही केल्यावरती हिचा पण मला काय झेपत नाही. तर मी काय म्हणते तुमच्या दोघीचे भांडणं राहू द्या आधी ते माझ्या बापाकडे जाऊ आपण काय म्हणते ते बघू. तुम्हाला काय बापाचं घेणं देणं नाही कोणाचं नाही नुसतं एकदा सुरू झाल्या का सुरूच होते. चला बरं चल ग तू पण. आता आपल्या घरच्यांना सांगावं लागेल ना का ह्यांच्या मागे लगेच लोंडा घालत तू जायचं. दोघं जा मी तिला घेऊन येते. जा पण या बायांनो हा नक्की येतो या. येतो जाय तू मी घेऊन येते तिला. आता आम्ही ये सांगतो बघू नको तुम्हाला. रागा दे जगदंबे मी माफी मागतो तुझी. पाया पडू का. नको पडू तू पाया मी तिला घेऊन घरनी येते. कमतरता घ्यायची पण तिने नाही घ्यायची. अहो ताई मी तुम्हाला दोनदा सॉरी बोलले आता काय करायला पाहिजे? बरं झालं तुझं बरं, बरं, ये sorry, बाई, बरं, चल. जाय जाय तिला चल. घेऊन जाय मी माझ्या डोक्याला ताण नका आम्ही करू पोरं चला बिरं सोयी लावतो पण घरच्याला सांगतो पण येतो लगेच मागून. लवकर या. हा लगेच येतो तुमच्या आणि ते- मागच गाडी. भातची आणू नका आधीच काही कमी हेडेक नाहीये मला. चला काय माणूस आहे तो बाई हा पार जमिनीसाठी यांनी पार बापाला आता आपल्या समोरच असं बोलतात हे काय बापाला बघत असेल ग ताई. बापाला काय लेकराला नको म्हणला तू मला तर त्याची आता काय बोलावं त्याला असं काय? कोण नाही राहिलं हा? हा? चल आता बघू ते फोन करून सांगते हा, घे घर लावून. पोर आहे तिकडं पलीकडे हॉलमध्ये येतं. हाय सासूबाई जाऊ दे अगं पण जर ह्यांनी जर जमिनीच नाव करून घेतल्या तर आपलं काय हा कुत्र हाल नाही खाणार आपलं. राम राम. राम राम. काय आलं मग काय ठरलं का? ते गेले पोर पण सुनबाई त्या पोरींकडे काय चाललंय त्यांचं. आणि मग काय होतं माझ्याकडे पैसे सध्या परत पैसे गेल्यानंतर मग व्यवहार व्हायचा नाही असं नाही होईल. ना ते द्यावं लागेल करावं लागेल. हा मग मी तीच म्हणतो ना किती वेळ लागतोय कोणाला माहित त्यांना. येते व्यक्ती हा ना मी मग तुमची दोनदा चक्कर झाले. सुनबाई जराशी आमची आमरेट आहे तिथे जाऊन भांडण नाही काढले मी त्या पोरी बरोबर बरं. हा मग खरेदीला जायचं ते तिकडे हा ना. पेपर तयार केले तर मी आज घ्यायनात म्हणलं पोरी तर लागतील ना त्याशिवाय नाही ना व्हायचं. ठीक आहे आले. आले का? बर 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 बर. या काय नाही बाय काय बसायचं काय नाही हे जायचं मग उशीर झाला बाबा बरं चाललंय ना तुमचं. पेपर तयार करून ठेवा म्हणले. बस आता काय अरे बरं मग आता तुझी काय इच्छा आहे? तुम्ही मला हे दोघे जण लागतात सहीला तू एक लागेल आणि ह्यो एक लागेल. सह्या लागतील. आम्ही त्याच्यासाठी तर आणलंय मी ते मग आता तुमचं आले आलेच भांडायला लागले आम्हाला. जाऊ दे ते विषय बंद करा त्याला तुमचा भांडण्याचं पण जोर माझं नाही. पहिलं बघा भाऊ काय करायचं ते. त्याच्यासाठीच तर आम्ही आलो. यांना ऐकायची वेळ हा हो यांना. कसं काय व्यवहार काय? व्यवहार काय तुमच्या बापाचे नाव तुम्ही सह्या द्यायच्या भावाला संपला विषय व्यवहाराचं काय. काय ते आपण आपल्या घरातल्या व्यवहार नंतर बघून घेऊ त्यांना आधी जमीन तर विकावं लागेल ना आपल्याला. हा, मी काय त्याच्याकडे पैसे देऊन टाकणार संपला तुमची विषय. तर काही हरकत नाही ना. आम्हाला हिस्सा लागत. हे बघा भाऊ तुमचे हे कुठं चालू झाले परत राव मी त्याच्याकरता मी म्हणत होतो का तुम्ही आजभर तुमच्या घरात ठरवा आणि मग मला बोला काय एक उपयोग तर आहे तिला ते? मी लय ताप म्हणजे सांगितलं इथं चाव चाव करू नको तुम्हाला माहिती आहे ती कशी. तुमचं चांगलं चाललंय ना आता यांची अडचण आहे थोडस त्यांना रांकी लावायचं मग आता त्यामुळे हा निर्णय काय घ्यायचा कमी ना. बाबा आपल्याला सांगा ना आणि- यांचं काय काय रांकील लावायचं काय आणि अडचण लेकीला- काय? म्हणले होते यांना लेकीला हिस्सा दिल्याने काय कमी पडत का? हे बघ तू काय बोलला होता नाही तर आम्ही निघतो. ऐका ना हो. तुम्हाला काही कमी केलं कमी तुम्हाला आता सगळे दिले नाही लग्नात आता मस्त चाललंय कसं नाही मी आता हा, एकत्र राहतात तुम्ही नाही तिथे जमायचं मस्त. बाबा द्यायचं असेल तर बघा कायद्यानुसार सगळं हिस्सा नाही का अरे पोराला आणि हो पोरीला बा. समान हक्क आहे
तुमचा अधिकार आहे ना, मी कुठं नाही म्हणलंय का? अहो तुम्ही सगळं ऐकलं त्याच्या ताब्यात दिल्यावरती त्यांनी उद्या विकून खाल्लं अहो, तुम्हाला घराबाहेर बाबा, काढलं आम्ही काय करायचं हा? त्याची बायको अशी आहे का दारू तुम्ही नाही आणि करत? आम्हाला काय सगळंच नकोय आम्ही काय आम्हाला नको आम्हाला लई सुटून माझ्यावरच कसं काय येते बरं? हे बघा अरे मग आता थोडस समजून घ्यायचं हे तू बघा, पण. आता मला सांगा, आता एकुलती एक बहीण असते तर मग काही नाही, आपण थोडंफार दोन दोन बहिणी ना, फक्त आम्ही तर एकटेच आहेत ना. आम्ही आमच्या बापाचा आपण विचार करतोय म्हणून ह्याच्यावरती आमचा भरोसा नाही. ह्यो बायकोच्या एवढं ताटाखालचा मांजर झालाय उद्या तुम्हालाच घराच्या बाहेर हाकलं तर काय तुम्हाला मी आपण कधी ते- बोलले नाही, काय बोलले कान नाही भरती पप्पा. काय बापाचे कान भरती तू बापाचे जाऊ नाही, का मला सांगा तू कधी जाऊ का? ए बाबांनो, एक काम करा. आलं की तुला सांगितलं होतं, थांबा, कटकट अरे, करू नको तुला मी इथं. सांगितलं तुम्ही इथून निघून जाईन मग बाबा तुला हे समजून बघा. सांगा बरं का बाबा नाही तर अरे, कान बस टाकून मग तू द्यायचं. इथं जा. अरे, माझं लहानपणापासून स्वभाव होता तांबीस आहे थोडस मत. अरे, मी कवर काय सण म्हणते? करायचं लहानपणापासून तेच बघतोय तिचं तू सही शिवाय घे जमीन मग मी अगं पण माझं ऐक ना, मी काय म्हणते नंदाचं कसं असतं, भाऊजाच्या घरी आला ना त्यांचा पाहुणचार जरी केला ना तर झाला नंदाच्या पाहिजे. जीवाला बरं वाटत. तुझ्या बायकोला तेवढंच सांग का आलं गेलं तर बाबा चांगलं खुशाल तेवढंच बोलणार. नंदाला हिस्सा नसतो लागत. नंदाला आयुष्यभर भावाच्या दारात यायला हे लागत असतं. अरे, आणि हिस्सा घेतल्यावर तुमच्या नंतर आम्ही वाईट होणार. मी आहे तोपर्यंत करणारच आहे त्यांचं सगळं. आता ते माझ्यासाठी येणार पण नाही. पण तवर माझ्या आईबाप नंतर आहे ना तवरच आमचं दार आहे. नंतर आईबाप गेल्यानंतर ना पोरींना हे दारात कोणी उमऱ्याला सुद्धा उभा करत नाही. आणि तुझे तर आताच चालचलन दिसतात ते. अरे तू काय होता लग्नाच्या आधी हा आता कधी बायको उलटून आल्यावर बोललं का? लगेच तू हे झालं ना बरं त्याच्यामुळे मला आम्हाला एक सांगा, माझं काय? यांचं काय ते मिटून टाकू विचार आधी. घेऊन बसलोत ना आपण त्यांच्याकडून. मग तुमचा हिस्सा तुम्हाला घ्यायचा असला तर मला तिघांना पैसे वाटून द्यायला सारखे हा. हो, मग तर द्यावाच लागतं. काय करणार? देऊ का मग? आणि तू काय, तुला काय नको? काय आता आहे ते यालाच काय मी तरी आता करणार आहे पैसे. हा, मग तुला सांभाळत नाही, असलं तर आमचे किती 2 आणि 4 हिस्से करायचे. बाबाला पण एक हिस्सा आणि आम्हाला पण एक. कशाला मला बाबाला पैसे नकोय, पाहिजे? बाबा म्हणतो मला नकोय हिस्सा, काय करणार तुम्हाला पैसे? तुम्ही 3 हिस्से करा माझ्या बघू हिश्श्यासाठी आम्ही. परत यांची भांडणं व्हायची. हा हेच पुढं 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 चलत राहायचं. व्यवस्थित चालायचं का नाही? काय बरं एक काम करा. काय? नाही नाही, मी आता काय केलंय, पैसे आणलेत बरं का. मग तुम्ही एक काम करा, तिघांना वाटून द्या. कमी देऊ वाटून द्याला. तुम्हीच द्या मग आता कशाला मला तरी बरं ठीक आहे, मग करायला? तिघांना वाटण्या करतो मी. मग काय? आणि चला बरं खरेदीला मग पटकेस. बरं आता काय अडचण? चला काही अडचण नाही. चला मग घरी सांगून आला हा सांगून आलो तर आम्ही सही द्यायला जाऊ चाललो. दे आता काय. आता मग मी तरी काय करणार दुसरा? मी तर तयारच आहे हो त्यांना हिस्से द्यायला. मी काय नाही म्हणत मग नाही. देऊन टाक ना. मग जाऊ, माझी खरेदी द्या बरं. माझ्या जवळ इथं नको नको झाले पैसे. 4 दिवस झाले मी संघ सांभाळतोय. हेच चालला. जर जीव लावला असता जपला असता तर कशाला ह्या भानगडीत मग मी काय जीव लावत नाही का? माझ्या बहिणीच आहेत ना, सख्या बहिणीत ना. दिसतंय. काय दिसतंय? चला चला जाऊ तुमचं. तू परत चांगलं बोललं तरी वाईट आणि वाईट बोललं तरी वाईट. जाऊ द्या रे, एकुलता एक चांगलं भाऊ आहे बोललं तुमचा, तरी मला तुला काय पटत नाही. वाटणार खरं? याच्यासाठी माहिती आहे, बोलवलं अर्ध्या का? डोक्याची पहिलं. काय ते? तुमचे भांडण नंतर कर राव. मला खरेदीला चला. एक पेपर तयार झाले तिथे. मला कवर राहतात मला. फोनवर फोन चल येतो ताई, वकिलाचा. आपल्याला तरी कुठं टाइम आहे चल खरेदी करून चला. घेऊ. जे सह्या कोणी पैसे वाटून घ्यायचं आणि जे सह्या- पैसे तिथे खरेदीला सहाय द्या. तुमच्या मध्येच भांडण आले. मी परत बसून का तुमचे पैसे मागत? आपण साहेब या तिथे तुमचे पैसे द्यायची जिम्मेदारी माझी ना. मी देतो तुम तिघाची तिथं वाटणी. गेल्यावर काही तमाशा करू नका ते ऑफिसला नाही देत. परत माझे काय आहे ना ए बाई काय त्या मी दोघींना काहीच बसा. बोलली नाही पप्पा. चला, आम्ही संजू, शांतच चला. आहे ना. ती शांतच आहे ना. आता काही नाव घ्यायची गरज होती का चला. तुला? चला चला. काय करावं ते लेकरांना बाबा. इकडे वय संजू शेठ. हा राम राम. काय म्हणतो? काय चाललंय निवांत बसलाय? काय आता जी चाललंय ती बरं चाललंय. आता काय करावं? चाललंय का बरं? हा आता बरंच म्हणायचं. पुढं कुणाला लोकाला जा सांगायचा का घरातला तमाशा आपला बाहेर काढायचा. झाला ना जमिनीचा यावर? जमिनीचा व्यवहार झाला. पैसे आलं गेलं सगळं मोकळा झालं. अरे 2 दिवस झाले यावर नाही झाला. पैसे आले नाही. झाला बी वय मोकळा लगेच. पण आता पुरी माझ्याच पोरग माझच. अरे म्हटलं होतं तुला देऊ नको, पण तू बावळाट झाला. अरे या जगात कोण कोणाचं नसतंय. आजकाल ज्याला ज्याला पैसा प्यारा झालाय. आता तुला तरी कवर सांगायचं. एकदा का पैसे हातात पडले ना त्यांच्या का मग तू मर नाही तर जग कोण बघाय येणार नाही. आता काय करणार बरं तू सांग बरं? ना राहिली जमीन ना राहिलं घर. आता बस झाडाखाली. अरे एवढं सगळं देऊन सुद्धा देवळात झोपायची वेळ आली तुझ्या. हो काय करतो मग आता सांग. 3 लेकराचा बाप असून उपाशी झोपतोय असा इकडं तिकडं झाडाखाली पडतोय. काय करणार? कालपासून फोन करतोय यांना सगळ्यांना. कुणी फोन सुद्धा उचले नाही. पैसे हातात भेटले मालक झाले. आता काय बाप मरलाय का जगलाय पाहायला तयार नाही. देवाने देताना मस्त 3 लेकरं दिली. आणि माझा तो हिरा वंशाचा दिवा त्याने तर दिवाच लावला. बघ काय सांगू आता याला त्याला कुणाला सांगावं. पहा फोन लावून
तिकडून सांगत येत कामात आहे, वेळ नाही, येतो बोलतो. काय करतो आता, देवच कोपला म्हणायचं आपलं. कसं आहे म्हणायचं करायचं, काय 3 लेकरं असून बाप उपाशीच म्हणायचं, दुसरं काय. काय माहितीये का, देवाला नशिबाला दोष देऊ नको. मग काय कर, तू मोकळी कशी एवढी दिली ना, त्याच्यामुळे ते अशी माझाटलेवानी करायला लागल्यात. पण तू घाबरू नको, मी करतो व्यवस्थित सगळं. तू ज्याला जमीन निघली आहे का, ते आपल्या साडूचा जोडीदारच आहे. मी त्याला सांगितले यांना आहे ना पैसेच देऊ नको लवकर. असं हा, अरे तू नाही सगळ्यांनी शहाणं वागलं पाहिजे. आज तू जेव्हा म्हातारपणात येळ आली, उद्या आमच्या उभीन. त्याला आहे ना मी इथं बोलावले, तू येईनच एवढ्यात. आणि माणूस तागडा या, त्याला कोण नाही काय करू शकत. त्याला मी म्हणलंय फक्त आपलं दाबून धर जरा, यांची बी चांगली जाब जाऊ दे डोळ्यावरली. लाजा नाही काय नाही. अरे ही पैशासाठी भांडत यात, पण आई बापाच्या सुखासाठी भांडल्यात का कधी? नाही ना, विचार ना सुद्धा कोणी. काय पोरं तर पोरं. काय म्हणताय? या 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 अरे आलते नव्हतोय पोरण पुरी. कशाच ना, पैसे हातात भेटल्यावर कशाला अरे माझी कायचे काय पैसे दिले, रुपया दिला नाही मी त्याला. नाही ना. यांनी मला सांगितलं होते साडून, मला याला रुपया देऊ नका, ते संजूची हाल होईल. आता बघ धावत पळत येत असते, कालच्या धरून फोन करत पैसे नाही. आता बघ तुझ्याकडे येते 10 मिनिटात, म्हणते बाबा आम्हाला पैसे नाही पोहोचले. बघ तू 5 मिनिटात काय खेळ होते. बघा ना राव, खुशाल मी पण आहे ना. असं घेतलेच पण त्यांच्या खरेदी बी झाली माई. झाली ना. आणि ती सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावची करतो असं त्यांना दाखव जरा झटका येऊन दे. बरं झालं नाना, 1 रुपया दिला नाही मी त्याला. तुम्ही तरी भेटला आम्हाला. भेटले नाही बघ तू आता पळत येते, ते 2 पाय फोनवर त्याच्या पुरी तर थांबणारच फोन करता करता. अहो पण तुम्ही बघा, पोरांनी काहीतरी विचार केला का बापाचा? हा, अहो कसा सांभाळला यांनी आमचा आम्हाला आता माहिती. बघ ना तू पैशा करता कसे धावत पळत येते. बघ तू फक्त आता 5 मिनिटातच इथे येते. चांगली मस्ती उतरू दे. तुम्ही बापाच्या घरी या, 5 मिनिटात तुम्हाला पैसे देतो म्हणलं मी. तुम्ही म्हणलं तुमच्या बापाच्या घरी या, तुम्हाला पैसे देतो. आणि मला तू साडून सांगितलं सकाळी का ते आले पण नाही इकडे, दुखून बघायला आले नाही 2 दिवस झाले. तरी नाना म्हणले तर बाबा तुझ्याकडे काही पैसे ठेव. म्हणलं आता लेकर आहे, कशाला परत त्या पैशासाठी नंतर भांडणं व्हायची. सगळं देऊन टाकलं नाही. राहायचं भाऊ, इथं कोणी कोणाला विचार नाही. आज उगा मी होतो तुमच्या इथं आला म्हणून जुळलं. पारख्या माणसाने घेतला असेल, तिकडे पैसे दिले असेल, तू उपाशी मिळाला असता खोली. एवढी मैत्रीला सगळं आले नसते ते पैसे मिळाले. असे लेकर असून जर कुठेतरी बाहेर फिरायचं, कुणाला भीक मागायची म्हणलं, काय त्या जगण्यात तरी अर्थ आहे का सांगा. त्याच्याकरता आपल्या हातचं सोडायचंच नाही कधी. ही जमीन इकली ना, तू इकायला नव्हती पाहिजे पण तू इकली. पुढची लेकर म्हणलं वाटलं नाही एवढे आपल्या आता कमीत कमी येणारा पैसा तर रुपया देऊ नको त्यांना. पण काय बाप आहे राव, पोरांनी काय घेतलं पाहिजे याच्याकडनं? अहो पोरांनी शब्द टाकला, हक्का मोकळा झाला ना, काहीतरी मनात ठेवलं का यांनी? उपयोग काय आला त्याचा? आज उगा माझ्याकडे पैसे राहिले म्हणून जमले, सगळी 1 रुपया दिला नाही त्याला, खर्चाला सगळं दिलं नाही, ते हाकून दिलं. म्हणलं उद्या पैसे देतो. पण नाना दुसरा माणूस असता तुमच्या जागी, तो म्हणला असता ते मी पैसे देणार, तुमचे तुम्ही झक मारा म्हणला आता असता. जरी म्हणलं ना खरेदी झाली तुमचा माझा विषय संपला तरी हे काय नाही करू शकत मग. अहो पण लोक म्हणते पोरापेक्षा पुरींचा लय जीव असतो बापा. ते काय पोरींनी चाललंय सुद्धा भाऊ? सांगते. इथं कोर्टात हजारो केसेस पेंडिंग पडल्यात पुरीच्या आणि भावाच्या. एकामेकाच्या मैतीला जात नाहीत, एकामेकाच्या लग्न कार्यात जात नाही. हिशापाई एवढी बेकारी झाली. मी तर म्हणतोय नातीच राहायची नाही. मी म्हणलं होतं तुला तेव्हा का आल्या उठ हजार सिंग बघू आता काय ते अवघडच झाले रे. लय अवघड काय झालं. तो नाना तुम्हाला फोन केले तर फोन नाही उचलले, काय नाही. काय फोन उचलायची? पैसे तसं झालं होतं तर मग आता खरेच झाले पण इकडे काय पैसे राहिले तुमचे? अरे पण अजून मी जिवंत आहे का? पैसे हातात भेटलं, माझा विचार सुद्धा केला नाही तुम्ही. सरळ निघून गेले 3 दिवसांनी. आता तुम्हीच म्हणत जा. आणि मग आता आमच्या घरी तुम्हाला माहित नाही किती राड आहे आमच्या मागं. अरे तर काय देईन पैसे बाप, कुठं एवढे लय घाई करता मोकार. पण तुम्ही देणार होते ना पैसे, तुम्ही म्हटले की नाही का मी बापाकडे आणून दिलेत ना आता. अरे माझं काय, तुम्हाला तुम्हीच तर पैसे. म्हटले होते ना पप्पा आता. अरे पण अन्न पाणी मला लागल ना खायला. 2 तुम्ही दिवस जरा झाले येत ते उपाशी, त्याच्याकडे कोणी बघितलं का? जेवण. पण तुम्हीच म्हणले होते ना आमच्यासाठी जमीन विकायची. अरे पण माझं काय, मी कुठं जायचं, काय खायचं? कुठं जायचं म्हणजे घरीच राहायचं, कुठं जायचं म्हणजे कुठं जाणार तुम्ही? विचारलं सुद्धा नाही मला तुम्ही. तुम्ही तिथं राहण्यात येऊन बसलेत. बाबा जमीन विकायचा निर्णय तुमचाच होता. अरे हो माझाच होता, पण मला वाटलं का तुम्ही मला पैसे भेटलो, तुम्ही असं पळत आणलं की. आम्हाला भेटलेच नाही ना. पण आम्हाला कुठं काय भेटलंय अजून? कुसळ भेटलंय. बरं झालं नाही भेटले ते. आणि भेटणार बी नाही हो नाही तुम्ही म्हणजे अजिबात नाही. विषयच नाही घ्यायचा, सगळे पैसे त्याच्या आता नावाचे ही करत काय असतो. नवीनच भानगड बरं. खरेदी झाली ना, संपला विषय आता. नशीब मला अजून घराच्या बाहेर धक्के देऊन बाहेर नाही काढलं, तुम्ही इथंच ठेवले.
अरे पैसे घेऊन गेला आणि जिवंत असताना मला तुम्ही उपाशी मारायला निघालात, असली कसली अवलाद म्हणायची. अरे कष्ट करून करून तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी सगळ्यांना. हा, आणि मी 3 पोरांचा बाप असून उपाशी झोपतोय झाडाखाली, कधी मंदिरात. काय वाटलं पाहिजे यार तुम्हाला? अरे इतके नीच प्रवृत्तीचे, मेलेल्या माड्यावरच तुम्ही, ते म्हणतात ना तूप खाणारी माणसं तुम्ही, एवढी नालायक. अरे तुमच्या पैशाच्या लोभात एवढे तुम्ही हे झाले की अगदी मला विचारलं सुद्धा नाही घरी जायचं का इथंच राहायचंय, एक शब्द न बोलता निघून गेला. बरं झालं अरे तुम्ही लवकर रंग दाखवलेत. अरे तुमच्या भरोशा सोन्यासारखा माझा मित्र म्हणून मी वाचलोय आज, नाही तर काही खरं नव्हतं माझं. अरे एकट्यानं काबाड कष्ट करून तुम्हाला तिघांना लहानाचं मोठं केलंय, शिकवलंय, रांकीला लावलंय, आणि तुम्हाला तिघाला मिळून एकटा बाप तुम्हाला सांभाळायचे जड झाले. अरे बाप म्हातारा झाला म्हणून का त्याला वाऱ्यावर सोडायचं असतं? तुमची चुकी नाही, तुम्हाला काय म्हणायचं, माझे संस्कार कमी पडले म्हणायचे, तुम्हाला सांगायला शिकवायला मी कमी पडलो, दुसरं काय. आणि तुम्हाला आहे ना, तुम्ही समजा आता आजपासून आहे ना तुमचा बापच मेला असं समजा तुम्ही, आणि मी मेलो ना तुम्ही सुद्धा दोघी माझ्या मैत्रीला सुद्धा येऊ नका तुम्ही. काय यार माझ्यावर वेळ आली ती, आणि जी वेळ माझ्या आणली तुम्ही, तर तुमच्यावर सुद्धा हे वेळ यायला काही वेळ नाही लागणार. अरे मित्रा, तू बोलला ते एकदम खरं आहे. म्हातारपणाची वेळ तुझ्या आली ना आज, ती कोणावर येऊ नये. म्हातारी मेल्याचं दुःख नाही रे, पण काळ सोकावला येऊ. अरे या जगात लय उदाहरणं आहेत अशी. कुणी आईला घराबाहेर काढते, कुणी बापाला घराबाहेर काढते, आणि कुणी कुणी तर लाजा सोडून दिल्यात पार. अरे आयांना भिका मागायला लावतात, पण त्यांचं जाऊ दे, लोकांचं काय करायचं आपल्याला. पण इथं तर जिथंपणी बापाला उपाशी ठेवणारे अवलादी आहेत. आणि हा, हे आपलीच बेनी आहेत. ही सासू सासऱ्याला सांभाळत्यान, त्यांना पप्पा डॅडी म्हणत्यान, पण आई बापाला घराबाहेर काढत्यान. अरे बायकोचा बैल झाला का भाड खाऊ तू, कामान खाली घालतो आता. अरे तुझं तर जाऊ दे आता, चला म्हणत्यात बापाची लाडकी मुलगी असती होय, पण या तर मुलींना बी लाजा नाही राहिल्या. हे तर काय आता नवीनच पद्धत आली, बापाच्याच जमिनीत हिस्सा मागायचा. सरकारने मस्त सांगितलंय, बहिणीचा बापाच्या इस्टेटीवर अधिकारी हिस्सा घेऊ शकते. अरे पण त्याच्यामुळे हे बहीण भावात काय राहिलं नाही बघ ना, तर पार वाद चालू झाले. अरे अक्षरशः बहीण भाऊ एकमेकांची तोंड बघा ना, लग्नाला जाईना, मैतीला जाईना, 10व 13व बारस, अरे काय राहिलंय का नाही यांचं. या बहीण भावांची ताटातूट आहे ना, फक्त आणि फक्त हिस्सामुळे झाली. म्हणजे यांना नाती नको, हिस्सा पाहिजे. अरे भाऊ बहिणीचं नातं तरी काय राहिले आता. अरे मुलगी सुद्धा देना, आणि दार तर बंदच झाली एकमेकांसाठी पार. आणि यांच्या भांडणापायी मुली सुद्धा आई बापांना भेटाना. अरे काय एकेकाळी चोडी बांगडीचा अधिकार होता बहिणीला, पण आता ते गेलं. आता हिस्सेदार झाले डायरेक्ट बहिणी, वाटकरी. जाऊ दे आता, काय बोलायचं तुम्हाला तरी. नाती भीती सगळी संपली, आता व्यवहार आणि पैसा मोठा झालाय फक्त. बोला आता काय करायचं सांगा तुम्ही. आता बाबा आम्हाला माफ करा, कसं आहे आता आमचं चुकलं, त्या पैशामुळे नाही का सगळ्याचे डोळे आंधळे होते. खरंय, आम्ही पुरी असून आम्हाला कधी किंमत हा. नाही कळली. भावावरती आम्ही भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा टाकायला लागलो. आणि बापाने एवढं चांगलं करून दिलंय आम्हाला, कोणत्या गोष्टीची कमी नाही, पण आता पैसा माणसाला वाईट करतो. मग मी आता काय करू, हे पैसे कोणाला देऊ, बापाला देऊ नाही, का? ते सगळं आमच्या बापाला देऊन टाका, आम्हाला काही नको. होय, आम्हाला अजिबात प्रॉपर्टीत हिस्सा नाही पाहिजे. तुम्ही त्यांना काय जे असतील ना पैसे ते त्यांनाच देऊन टाका, आम्हाला काहीच नको. आमचं आहे जसं चाललंय ना त्याच्यात आमचं भागतंय, त्या दोघांचं भागतंय, माझं व्यवस्थित चाललंय. आणि दाद्या, हा, बापाला सांभाळा रे. आणि तुला पण काय बोललं त्याला नाही असलं सांभाळायची गरज, त्याच्या तेवढ्या पैशावर आहे ना, पैसा असला त्याच्या ना याचा ते वृद्धाश्रम मध्ये लय बारीक हा, आहे. पैसा किती जरी असला तरी पण कोणी बघत नाही. त्याच्यामुळे म्हणलं घरच्या हा. असताना का बाहेर वृद्धाश्रमात जाईन माझा बाप? अरे पैसा महत्वाचा. सांभाळायला सांभाळशील का? तूच आमच्या पैसे नाही बापाला मिळणार सांभाळ. ना,
नाही पैसे नाही दिले तरी चालेल. जोपर्यंत बाप मरत नाही तोपर्यंत त्याच्या नावावरचा 1 रुपया तुम्हाला मिळणार नाही अशी सिस्टीम करून कधीच ठेवणार आहे. नको आम्हाला, काहीच नको. वहिनी आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, पण माझ्या बापाची काळजी घे. माझं आणि हे काही बघ, तूच चुकलं आहे. असेल तर मलाही दोघींनी माफ करा. मी आम्ही आणि लेकीचं एक कसं गोष्ट असतं ध्यानात घे, तिच्या बोलण्यावरून त्यांचं बोलणं आहे असं येतंय का आम्हाला 1 रुपयाची हिस्सा नको, हे सगळे पैसे तुला राहू दे, हा. फक्त बापाला समोर. आम्हाला तसंही बी मुलगा आणि मुली हे बापाचं काही नसतं, सून सगळ्यात आधीच महत्वाची म्हणत होतो असते. की आम्हाला हिस्सा नको, पण काय तुम्ही म्हटले की नाही हिस्साच काढायचाय म्हणून आम्ही पण नाही का लालची झालो थोडस, पण आम्हाला आमची चूक कळलेली. संजू आता काय टेन्शन नाही तुला. मग काय हो, ह्या नाही, वयात पण तुझे काय पैसे मी लागतं? कोणाला मिळून देणार नाही मरेपर्यंत, तू टेन्शन हो नाना, पैशापेक्षा ह्यांचं लेकरांचं प्रेम महत्वाचं आहे. मग द्यायचे काही पैसे त्यांना. नाही, पैशाचा विषय आम्हाला नको नाही, पैसे. आम्हाला पैसे ते नको. जीव लावा, मला काय लागत रे. काय जिवंत आहे आम्ही तोपर्यंत एका सांभाळ. एवढ्या पैशाचे आहे ना 20 ते 25 हजार रुपये सचिन व्याजी हो. येणार ना? बरोबर आहे. याला लागणार का पैसे? नाही लागणार. बरं तू ऐक, ते 25,000 रुपये याच आहे ना, दरवर्षी आला ना, हे आल्या ना महिन्याची मानली याला देऊन मग? टाकायचे, याला देऊन टाकायचे. हा. फक्त नाही, जी बरं. ओरिजिनल थक बाकी आहे ना हो. ती तुझ्या नावची ठेव. आम्हाला पैसे नको. आणि त्याला काय करायची पैशाचे? काय मला तरी आमचा काय पाहुणचार करायचं. जरी केला ना, ते बरोबर बोलले तात्या की म्हणजे पोरी घरी आल्या ना चोळी बांगडीचा अधिकारच राहिला नाही आता पहिल्यासारखा. आम्हाला फक्त नाही का पाहुणचार केला ना तुम्ही चांगला, तेच लय तेच लय, मग आता बाकी ते काही करायचं. लागत नाही आम्हाला. बापाच्या पैशात 25,000 आहे ना ती करायची, समजलं का? हो. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुला मी, हे पैसे येणार आहेत ना, हे वायपाट खर्च करू नका. एक तर चुकी केली, जमीन विकायची, हो ना, जमीन हो ना. विकायलाच पाहिजे नव्हती, हम्म. ती तुम्ही विकली. आता मी बी नाना तेच बोलणार होतो बरं का, माझ्या तोंडातलं वाक्य घेतलं तुम्ही. काय उपयोग झाला जमीन विकून? तुला काय आहे उद्याच्याला? आणि तसं काय नाही, तुला वाटत असलं तर मी मागे बी द्यायला तयार आहे. हा, नाही, हे तसं बरोबर नाही, बोलले तसं आता. काही नाही. तुम्ही त्यांच्याकडे सगळे पैसे द्या तुमची, किंवा ते कसं व्याजाने काय ते तुम्ही बघा, तसं काही नाही आमचं. आणि चला आता आम्ही चहा बी पाजा कोणतरी आता. चला 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 इथं काय आहे आता चहा पाजायला? तुम्ही गेले ना राहायला सिटीत, हे खातो याला खायला भांड नाही, आणि कुठं चहा पाजणार तुम्ही? आता लाज वाटते बोलायला तुम्हाला थोडीफार तरी. मग आता एक म्हणा काम चला करू. चहा पाजी ती. आपण काय करू, जर तुमची इच्छा आपण असेल एक ना काम नाना, आजची आज त्याला तिकडे घेऊन जायची इथं ठेवायची नाही. तुमच्या हा. संघ कुठं सिटीत, मी तेच म्हणत ती होतो. तिकडे राहीन, खाईन पिईन 2 टायमाचं. आणि तशी मी 8-15 दिवसाला आम्ही चक्र मारतो 2 जण. हा मी आहेच. आणि आम्ही पण दोघी येत हा, चला जा तुम्ही आता. चला. चला चला बाबा. चला चला चला. चल भाऊ. चला बाबा.